मिस्टरही रेडी होत आहे छान. काय घालताय? घाला घाला. हो हां आमच्या अंशू मागून हेअरस्टाईल दाखव. छान मस्त हेअरस्टाईल केली अंशूनी. सिंपल केली. हाय हॅलो. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आता आम्ही सगळे छान असे रेडी झालेलो होतो आणि निघालेलो होतो. तर जायला थोडंसं मला उशीरच झालेला होता. नवरदेव रस्त्यामध्येच होता त्यावेळेस आम्ही गेलो. तर आता इकडे डीजेवर छान असं सगळ्यांचं मस्त डान्स वगैरे सुरू होता. तर सगळे छान असे नाचत होते. मीही गेल्याच सुरुवात झाली नाचायला. तर मग सगळ्यांचा आम्ही व्हिडिओ काढला छान असा. आणि इकडे नवरदेवही नाचत होता. जास्त काही लांबून मिरवणूक काढलेली नव्हती कारण की मामांचं घर हे लॉन्सपासून थोड्याच अंतरावर आहे, म्हणून मग नवरदेव निघण्यास पण उशीरच झालेला होता. आता इकडे सगळ्यांचा लूक तुम्हाला दिसतोय. पूजा, संध्याताई, अरुणाताई, तर मामी, चंदा मावशी वगैरे सगळं तुम्हाला दिसत आहे. तर इकडे सगळेजण चाललेले होते. नाचून सगळेच खूप जास्त दमले होते कारण की 2 दिवसापासून म्हणजे मेहंदीचा कार्यक्रम झाला. हळदीच्या संध्याकाळी डीजे होता. तर सगळेच दमलेले होते पण नाचायचे हौस काही पूर्ण होत नाही. तरीही मग छान असे सगळेजण नवरदेवामागे जेव्हा निघतात तेव्हा पुन्हा एकदा डान्स करतातच. आणि आता नवरदेव पण आलेला होता. तर छान असे मस्त लूक दिसत होता त्यांचा. तर इकडे नवरीलाही आणलेलं होतं. नवरीचाही लूक छान होता. तर इकडे सगळे गाण्यांवर छान असा मस्त डान्स केला. त्यानंतर मग आम्ही लॉन्समध्ये पोहोचलो. तर इकडे सुवर्णाताई, आई, संध्याताई, अरुणाताई सगळ्यांचा लूक तुम्हाला दिसतोय. तर इकडे आपल्या अंशूचाही लूक तुम्हाला घरूनही दाखवला आणि लॉन्समध्येही दाखवते. अंशू आणि सई दोघीही खूप छान मस्त क्यूट दिसत होत्या एकदम. तर दोघींचेही छान असे मस्त इथं फोटो काढत होत्या सुवर्णाताई. तर मस्त दोघीही फिरत होत्या व्हिडिओसाठी. तर सईचा घागराही खूप सुंदर होता. त्यानंतर आता नवरदेवाची छान अशी एंट्री झालेली होती. मिस्टर आणि शुभम भाऊ स्टेजवरच होते. तर ते इव्हेंटचं थोडंसं अरेंजमेंट असतं म्हणजे ते जे काही होतं इव्हेंटचं तर ते सगळं बघत होते इकडे. आणि छान असे मस्त एंट्री होती. तर तुम्हाला पुढे दिसेलच त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. ही एंट्री खूप सुंदर झाली. ज्यावेळेस त्याला सॉन्ग येतं ना त्यावेळेस ते खूपच सुंदर वाटतं. पण मग सॉन्ग टाकता नाही येत कारण की व्हिडिओला कॉपीराईट येतो, त्यामुळे एंट्री होती. तर खूप सुंदर वाटली. तर एंट्रीला थोडासा वेळच लागतो. जवळपास पाऊण 1 तास तरी लागतो एंट्रीला हे सगळं होण्यासाठी. तर छान मस्त एंट्री होती आणि वरमालाही होणार होती. तर तुम्ही बघत राहा. तर स्टेजही खूप सुंदर होतं. मला व्हॉइस ओव्हर करायला आहे ना माझा घसामुळे ना खूप जास्त दुखतोय, त्यामुळे मग मी जास्त काही व्हॉइस ओव्हर करत नाही आहे. तर म्युझिकच टाकते. ही गण्या सगुणा गुणा मधुर्यो शंभो सुमुहूर्ता सावधान आणि लग्नघटी नारायण स्मरणचंदन की जय. सावधान देव ताराबलं चंद्रबलं देव विद्याबलं देव बलं देव लक्ष्मीपते देव स्मरामि सुमुहूर्ता सावधान वाजंत्री सावचित्ता सावधान एकचित्त सावधान. गंगा आरती होईल. नवरी पहिले नवरी
इकडे वरमालाचा कार्यक्रम सुरू होत होता. तर त्यापूर्वी पहिले गंगा आरती झाली आणि त्यानंतर आता छान असा कार्यक्रम आपला होणार होता. लग्नाला खूप जास्त गर्दी होती, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर हा आजचा शिवचा लूक, तर शिवचा लूक तुम्हाला दाखवायचा राहिलेला होता. आणि इकडे मम्मी पप्पाही आलेले होते. आता ते निघालेले होते जेवण वगैरे करून, मला भेटले, आईन त्यांना भेटले आणि आता निघालेले होते. तर आता इकडे सगळेजण बसलेले होते. जयाताई, पूजा, मागे पूजाचे मिस्टर वगैरे सगळे छान गप्पा मारत होते. तर इकडे तुम्ही बघू शकता, तर मिस्टरांना तहान लागलेली होती, तर पाणी आणलेलं होतं मी. आणि इकडे आता वरती फोटोशूट सुरू होतं. तर कल्याणीताई, भाऊन ते सगळे वरतीच होते. आणि इकडे सोनी दिदी ही आलेली होती लग्नासाठी. मैफिल इकडे का बरं बसली, हवा घेते का? आले का तिकडे बघ, आजीच्या फोन मध्ये बघ, इकडे बघ. हाय, गोळ्या औषध असं बनायचंय का? नाही असं नाही, कसं तू शांत आहे तर चांगलं आहे. त्याच्यामुळे आपलं गौरवचं लग्न आहे, त्याला ब्लेझर घाला. पण मला ना सगळे म्हणते ब्लेझरला ढिल्ल दिसतंय. बारीक झालंय, बारीक. मामीच्या म्हणजे तुझ्या बहीण वहिनीच्या सासूरवाडी, तुझ्या सासूर हिच्या सासूर वाजता किती बारीक झालं. तर इकडे आता मिस्टर, संध्याताई, जयाताई छान असे गप्पा मारत बसलेले होते. मिस्टर बोलत होते काहीतरी, पण मग आता लक्षात नाही आहे काय बोलत होते ते. इकडनं भाऊन ते पण बसलेले होते. त्यानंतर स्टेजवर जयाताईन ते फोटो काढण्यासाठी गेलेले होते वरती. त्यानंतर आम्ही पण गेलो. तर तेजू विचारित होती एवढ्या गर्दीत पण की व्हिडिओ कुठे आहे. तर तिने सगळ्यांना हाय केलं आहे व्हिडिओमधनं. आणि इकडे आता आम्ही छान असा फोटो वगैरे काढून घेतला. तर माझा लूक तुम्हाला दाखवायला मला वेळ नाही भेटला, तर मी तुम्हाला असंच इथे माझा लूक दाखवते. तर नक्की सांगा कमेंटमध्ये माझा लूक कसा होता आणि माझी साडी पण कशी होती ते. तर अंशूही छान दिसत होती, मस्त क्यूट क्यूट दिसत होती एकदम. आता इथे लाडूसोबत सगळे खेळत होते. लाडूला फुगा आणून दिलेला होता, तर लाडूने भरपूर फुगे फोडलेले होते. त्यानंतर इकडे आम्ही सगळे जेवण करण्यासाठी गेलो. तर जेवणासाठीही छान मेनू होता, तर आम्ही सगळे सोबतच बसलो. जेवायलाही आम्ही उशिराच बसलेलो होतो. ताई, अरुणाताई, आरू, शिव, मी, जयाताई, सौरभ, साक्षी, प्रियंकाचे मिस्टर आणि मिस्टरांना खुर्ची न भेटल्यामुळे ते मागे बसले. आणि आता इकडे छान परत एकदा फोटोशूट सुरू झालेलं होतं. तर इकडे ताई राहुलने फोटो काढला आणि त्यानंतर इकडे जयाताई, आरुषसोबत फोटो काढले, नंतर वेदांतसोबत. तर छान फोटो येत होते इथे, म्हणून मग आम्ही म्हटलं की इथेच काढू, कारण की बाकीच्या ठिकाणी खूप लाईट चमकत होत्या ना, त्यामुळे फोटो काही जास्त येत नव्हते. मग इथे फोटो वगैरे काढले. मामा मामींचाही लूक खूप सुंदर होता, तर छान दिसत होत्या मामी पण. आणि इकडे आता त्यांची पूर्ण फॅमिली, तर कल्याणीताई, त्यांचे मिस्टर, मामा मामी आणि गौरव भाऊ आणि तेजू. तर फोटोशूट काही संपतं का, तुम्हाला तर माहितीच आहे. लग्न जरी म्हणजे संपत आलं तरी फोटोशूट काही संपत नाही. तर इकडे 5 बहिणी आणि 1 भाऊ असे सगळ्यांचं फोटोशूट सुरू होतं. तर भारता मावशी नव्हती, त्या खाली आलेल्या होत्या वाटतं स्टेजवरनं, तर मामी होत्या तिथे. आणि इकडे आता छान असे राहुलने हे फोटोशूट करून घेतलं. तर राहुलही भरपूर उंच दिसत होते, नवरी नवरदेवापेक्षाही उंच दिसत होते. आणि इकडे आता या सगळ्या बहिणींचे फोटो चालू होते. तर छान असे मस्त फोटो काढत होत्या. तर जयाताई आणि सुवर्णाताईंची साडी सेमच होती, तर त्यांनीही ती साडी अरुणाताईंकडूनच घेतलेली आहे.
तर आमच्याकडे त्या पद्धतीला झालझेंडा असं म्हणतात, तर ते घेऊन झालं. आणि त्यानंतर आता साखर वगैरे वाटायची होती. तर इकडे सगळे नवरदेवाची जी काही बाया वगैरे असतात त्या बसतात, त्यांना साखर दिली जाते. तर ते सगळं कार्यक्रमावरती सुरू होतं. नवरदेव नाचण्याचाही कार्यक्रम आता इकडे झालेला होता. देव नाचवले जातात. आणि आता नवरी निघण्याची वेळ इकडे झालेली होती. त्यापूर्वी तिने सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेतलं. तर आता ती सगळ्यांच्या पाया पडत होती नवरी इकडे. खूप रडली निघण्याच्या वेळेस. तर घर जवळच आहे, पण तरीही माणसाला वाईट वाटतं. तर ती म्हणजे तिला खूप जास्त असं रडू येत होतं. तर मावशी, तिची मम्मी, त्या सगळेच रडत होते. आणि आता पाय वगैरे धुवून लगेचच निघण्याची तयारी झालेली होती. तर सगळे गेटच्या बाहेर आलेले होते. आणि गाडी ही छान अशी नवरीची सजलेली होती. तुम्हाला दिसेलच आता व्हिडिओमध्ये पुढे. तर गाडी ही खूप सुंदर अशी सजवलेली होती. तर ही बघा, गाडी छान अशी सजवलेली होती. तर आजचा हा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.